हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईस. तर कशा सगळे मजेत असेल मला माहिती आहे. तर आता आपण चाललो मुंबईला कशाला चाललोय ते तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. गाईस आता गाडी मी चालवणार आहे. पाण्या भाईला इथून जास्त जमत नाही गाडी. चालवत होतो पण शिकतोय. काय बोलता पाण्या भाई तुला? गबस तुम्ही मागलीस. बोलता भाई कसं मस्त नाही का? आता जो चालू आता मस्तपैकी वरला चालून मित्रांनो आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि दादा इथं सगळं चिटकवतोय. तर आपल्याला आता जायचं आहे ऑर्डर द्यायला उद्या जेवणाची. तर मित्रांनो आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि कसं वाटतंय सांगा फक्त तुम्ही. तर डेकोरेशनचे ऑर्डर घेतले जातील. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आता बघू शकता. बाण मारतात, बाण कोणला मारतात ते मला पण माहिती, पण 100% मारतात. काय बोलताय, बाण बरोबर आहे की नाही? मला बाण सोडा. गाईस आता चालू मुंबईवरून मारणार दमलोय आणि मुंबईवरची येऊन माणसं आराम करतात. आम्ही काय हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईस. तर कसे आहात सगळे मजेत असाल मला माहिती आहे. तर आता आपण चाललोय मुंबईला कशाला चाललोय ते तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर लास्ट पर्यंत जोडून राहा. आपल्याला ब्लॉग मध्ये सगळं काय मजेशीर असेल. बघू प्रयत्न करू तुम्हाला हसवण्याचा. हसताना हसतच राहा. तो डायलॉग वेगळा राहिला पण जोडून राहा सगळेजण. फुल राडा करायचा आहे. तर चला आता आपण चंपा वगैरे आपली रेडी केलेली आहे एकदम आणि आता आपण चंपाला घेऊन मस्तपैकी फुल मुंबई दर्शन मुंबई. तर चला भेटूयात आपण रस्त्याला. बाय. तो गाईज आता गाडी मी चालवणार आहे. पाण्या भाईला इथून जास्त जमत नाही गाडी चालवतो तो पण शिकतोय. काय बोलत आहे पाण्या भाई तुला? गबस तुम्ही मागलीस, मी दिलंय नाही. अच्छा मी मागितली गाडी कारण एवढं गाडी आरामात चालवते ना. 30-40 भाई आपल्याला जावाचा कधी पोहोचतो ना कधी काय व्हायचा. हा भाई पोच यो लगेच बघा. आता ब्लूटूथ घातलेत फुल आणि फुल तांबडी चमकते उन्हात. लाख छातीचा चाच पांढरा शर्ट खाकी पॅन्ट फुल राडा टाकून मी टाकाटक. आता गाणी बिणी ऐकत मस्त आम्ही निघणार. हा बोलता भाई कैसे मस्त ना एकदम. आता जस्ट आलो इथं. आता मस्तपैकी वरला चालून आणि तो बोलत आहे भाई तुला समोर शाहरुख खान राहते इथले. ब्लॉग दिलाय भारी. बघा तो शिरी बिरी मस्त का तो चौथा नाही का? जेव्हा 1000 फॉलोअर होतील तेव्हा लिफ्टच्या वरती काय असेल ते आम्ही सांगू तुम्हाला. आता याच्या समोरला शाहरुख खान राहतोय. मारणाचं दमली गाडी चालून. आता पोहोचू या फट्टे आहेत ना यांच्यावरती काहीतरी आहे. तुम्हाला ऋत्विक सांगेल. मी नाही काय आहे ते सांग. ते तू सांगू शकते. ते अनिकेत दादाचं राज आहे ते. याच्यावरती काय आहे ते तुम्हाला अनिकेत दादा विचारा. 1K झाले ना की सांगेन मी. ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण सगळा काय व्यवस्थित करू. भाई आलो नाही मग उगाड चल. कसला टाइमपास करतोस का भाई? याचा तर नुसता माना का भाई पट नाही. इकडं पिंपा ठेवली वाटतं तो. अरे अंधारलं हाय तरी काय टेन्शन नाही. बघून घेऊ. आता आलो ना मी. तो आत्ताच भाई आला आपला डीमार्ट मधून मस्तपैकी हे घेऊन आपला थांडा फांडा. वहिनी साहेब काय बोलता? बऱ्यात ना? सांगा बऱ्यात काय? बऱ्यात ना एकदम मस्त ब्लॉग आहे. वहिनीने टेन्शन आला. वहिनी नोटला कोणाशी बोलते. वहिनीला बोललो नाही कोणाशी बोलत नाही बोलो ब्लॉग करते. भाई बघा भाई दमलेला आहे. भाई काय बोलतो भाई? तर भाईचा उद्या डोळे जेवण आहे. काय बोलायचं तुला? हा भाई काय हे बी सामान काढते. शेंगदाणे आणले. शेंगदाणे अरे शेंगदाणे नाहीत रे ते वट्टाणे बिट्टाणे आणलेत भाईने. साबण बिबण आणा का भाईचा खारा वाटत नाही. या का शिव बिव हा भाईचं काय हे चिवडा बिवडा म्हणजे बेत काय खरा दिसत ना भाई. आईला द्या. ओके आता काय कामाधंदा नाही. बसून काट्यालू मारण्याचा मुंबईला मारण्याचा काटाला येते खरा सांगायचा म्हणजे. तर आता काय नाही तर लिफ्ट मध्ये फिरता वरती चाललंय. हे उपर जा रे लेकिन. अच्छा हा तर काय काम नाही धंदे नाही असंच फिरतोय. वरती गेलो आता मगाशी 2 वेळा वरती जाऊन परत खाली जाऊन परत वर. आता
अडकायचं नको घाबरू. अरे उडी मारू आम्ही दोघं. दीपक दा नाही अडकत, तू नको टेन्शन घेऊ. आपण इथे उतरूया, परत थोडं विश्रांत चढू. असं बोलतोस? हा चल 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 चल. तर आता आम्ही इथं उतरतोय आणि मग तो लिफ्ट खाली गेली ना की परत थोडं विश्रांत आम्ही खाली जाऊ. दुसरी काय आता लिफ्ट आलेली आहे. आता आम्ही परत वरून खाली चाललोय. गाडी क्रमांक 1552. चला कोल्हापूर सोलापूर अमराज. गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर पंढरी मिराज. आता परत खाली चाललोय आणि आता चक्कर यायला लागले अक्षरशः अशी परिस्थिती. आता आमची खपली. आता आमची कॅपॅसिटी खपली. आता आम्ही आमच्या फ्लोअरला उतरतोय आणि आता आम्ही जातो मस्तपैकी. कारण आता डोका असा दुखायला लागला वर खाली करून. अशी परिस्थिती झालेली आहे सगळी. तुझा ना डोका दुखत? तू एकदा झालास, आम्ही 5-6 वेळा जाऊन आलो. तर मित्रांनो आता आपण डेकोरेशनची पूर्ण तयारी करायला घेतलेली आहे आणि हे बघा हे सगळे होल मारतायत. पण मला यांचा काही खरा वाटत नाही, यांच्यावर अजिबात विश्वास नाही. त्याच्यामुळे स्वतः वाशात होल मारायला उत्तर दे. तू टेन्शन नको घेऊ, होल मी मारीन. आता कसा फ्रेम काढतात पोरं आपली. आणि कसं आहे माहिती आहे, आमचा प्रणित भाई माप घे बादशाह आहे तसा. लवते ती बाकी काय नाही भावा. वरती आणि काय तर तूच वरती चढशील. तो थोड्या वेळासाठी पंखा घालवतो मी. 4 आणि कारण कसं माहितीये, पंखा इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ. ओके, जर पंख्यावर त्याला विला अडकला तर काम फिट. हे बघा खिला मार्या आणि यो आमचा ड्रिल मार्या. तर ह्यानी कधी ड्रिल हातात घेतली नाही, पण ठीक आहे आज घेतली. हो 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 मग यो बघा हे फिश टँक मध्ये मासली आहेत. ही वायर आणलाय JSW. तर वायर आहे JSW आहे नाही BMW. अरे ती ताणवशील तेवढी ताणल. कसं आहे माहित आहे, यांना काय जमन आहे. मला असं वाटतं मलाच पुढाकार घ्यायला लागेल. मला काय माहित आहे, जाम डेकोरेशन आपण केलेलं आहे. ठीक आहे, असा काही लोड नाही. अरे बॉर्डर सोड फक्त. आणि हे काय ड्रिल बिल आहे. पैसे पडले का खिला पडला? ठीक आहे, तर आता बघू भेटूया आपण. पहिले बघतो जरा यांना मदत करतो. नंतर गाईज म्हणा काय वाटत नाही यांच्या ड्रिलला होल पडल. स्ट्रगल बघा, स्ट्रगल. लाईफ मध्ये आणि काय जण आमचं एवढा स्ट्रगल केलाय नाही की त्याला JSW मध्ये BF2 ला आपण कामावर नोकरी बघायची आहे. BF2 ला परमनंट काम त्याला ड्रिल मारायला मी बघणार JSW मध्ये. तुम्ही टेन्शन घेऊ नका गाईज. जर तुमच्याकडे जरी असेल कुठं तर मला सांगा, आपण बघू. हे बघ कमीपणा देऊ नको. ड्रिलचं काम आहे. करशील काय सांग. मग ते काही असो, काहीही असो. तुझं काय? मी काय नाही भाई, पेटीएम करू. पेटीएम मध्ये 200चा पेट्रोल रोज टाकतात आणि पेमेंट किती आला? 1300 रुपये महिन्याचा. बोल आता गाईज, हा पेटीएम मध्ये काम करायचा आणि रोज 100चा पेट्रोल टाकायचा गाडीत, पण याला महिन्याचा पेमेंट आला फक्त 1300 रुपये. तर तुम्ही विचार करा किती लॉस आहे. म्हणून यांनी डोक्यावरची केस कापून टाकले डायरेक्ट. टेन्शन उदय, टेन्शन. बरं कट नाही होगा भाई कट नाही होगा. त्याला घे, त्याची स्ट्रगल घे जरा. स्ट्रगल इज लाईफ गाईज, स्ट्रगल इज लाईफ. बस काय? हा बस जमला. किती घ्या? जमला काय शेड? जमला. कोण जाते का? 50 रुपये वाढवून दे पगार. ठीक आहे, दिले मी जामा. जमला याला, जमला. चला भेटू पुढे. एवढा स्ट्रगल करून बघा गाईज, नुसता झापूक झुपूक फुल वन साइड गेम प्ले आहे. कसं दिसतंय मी याच्यात सांगा. माझा सेल्फी घ्या, फोटो घ्या, स्क्रीनशॉट काढा. मंडळ आभार आहे.
एवढी बस झाली. प्रणीत स्ट्रगल इज लाईफ भावा, स्ट्रगल इज लाईफ. गाणी टाक. कुणी केलं नाही यश आणलंय वडून. कोणी केलं नाही यश आणलंय वडून, साऱ्या संकटांना इकडं तिकडं लोटून. पहिला हा घे. बरोबर आहे, जमतंय ना. तसा नको रे. चालू आहे, प्रगती चालू आहे पोरांची. टेप लावून ठेवूया. आई काय मी काय बोलतो, अर्धे खालती सोडू अर्धे भारी झालाय. पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो. चला बाय. अरे आता हे केलाय कसला तरी काहीतरी, माणूस दमलाय आमचा. ते शेडाने. तरी पण बाकीची सगळी जण करतात. थांबा. मी एवढं नको. काय मी काम बोलतोय काय आहे? माहितीये का, एवढा घेऊ सेम इथं कंटिन्यू करून दुसरा घेऊ आणि दुसरा असं करू असं बोलत होतो. लोडत नाही. ते पडदा नाही तर आपल्याला असं गेलं तर तो हे पुढे घ्या ना. पनीत भाई डोका लावते. हा थोडा पुढे घेऊया ना. पडदा मागे सोडायचा ना. पनीत भाई आता पिसाललाय. तो बोलतोय पडद्यांवर लाटा पाहिजे. जर पडद्यांवर बोलता लाटा नसतील, सध्या बंदच राहते. पडद्यांवर बोलता लाटा नसतील तर बोलता मला माझ्या यावाची नाही बोलता. काय बोलतोस पडद्यांवर लाटा पाहिजे का नाही? कोकणात समुद्र, समुद्रात लाटा आणि पडद्यावर लाटात लाटा. मुलं आणि इकडे जेवढे करू. लाटांचं काम फुल चालू आहे इथं. अरे पण हा कमी पडेल. पूर्ण झालं की तुम्हाला दाखवतो. टेन्शन घेऊ नका. सर्वात अवघड हा काम. बघा, मीच आहे. हा बांधला. काही ज्यांची स्ट्रगल बघून ना माझ्या अंगाशी म्हणा आता लय बेकार वाटते. काय सांगू. आता काय पाडायचं आहे भावा? काय नाही. चुन्या का जुन्या पीठ पाडा. काय बोलायचं त्यांना काय जमतंय का बघूया आता कसं काय. प्रणीत आहे ना, याला म्हणजे याने डेकोरेशनचा कोर्स केलेला आहे. तुम्हाला माहित नसेल पण तो डेकोरेशन जाम भारी करतो. तर डेकोरेशनची ऑर्डर घेतल्या जातील. प्रणीत दादाचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन ठेवतो. दादाला संपर्क करा. शंकरपाळ्या. आणि 9811 9811 जाऊ दे भाई जाऊ दे, पुढे नको सांगू. यांचीच मजा. मस्त पान आणि पवत बसायचा दिवसभर. जेवायला भेटताय जेवाचा, इकडं तिकडं ऑक्सिजन घ्यावाचा, बस दुसरा काय नाही यांच्या लाईफ मध्ये. लाईफ इज स्ट्रगल. बघूया आता काय करतात. तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो. तर मित्रांनो आता हा आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि दादा इथं सगळं हे चिटकवतंय. तर आपल्याला आता जायचं आहे ऑर्डर द्यायला उद्याच्या जेवणाची. तर आपण जाऊया जेवणाची ऑर्डर द्यायला. बाकी हे सगळं इकडे सांभाळतील. आल्यावर बघू. अजून फुगे पण खूप व्हायचे आहेत. अजून भरपूर काम बाकी आहे. तो आपण आल्यावर करू. चला आता जेवणाची ऑर्डर बिर्डर दिलेली आहे. आता मस्तपैकी आता इथून निघतो. जेवणाची ऑर्डर दिली. आता थोडाफार काम आहे, तो काम वगैरे करणार आणि मग निघणार इकडनं डायरेक्ट घरी जाऊन मग मस्तपैकी काय असेल तर थोडाफार काम करायचं आणि झोपायचा. मग डायरेक्ट उद्याच्या तयारीला. आता पोरं आपली धनुष्यबाण बनवतात आणि मेहनत बघा. पाने भाई 2 कापले मी. आता 2 धनुष्यबाण कापलेले आहेत. अजून 3-4 बनवायचं आहेत. तर चालू आहे प्रोसेसिंग. मामा इथं बसलं, मी इथं बादशांसारखं बसलोय. आपल्याला काय कामा नाही, कारण सगळं आर्ट आणि हे आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काय यातल्या जमत नाही. तरी ठीक आहे, आता काय बघू करू काय थोडाफार जमला तर. कारण कसा धनुष्यबाण बिन आपल्याला जमत नाही. आपल्याला डायरेक्ट पिस्तूल जमतं. डायरेक्ट विषय क्लोज ना भाई, लोडत नाही. यो बघा का भाई का बोलतो बरोबर का नाही. जमला नाही बस शुभ धनुष्यबाण जमला पोराला. 47 मग काय डायरेक्ट इकडं. आता काय काय कामं चालू आहेत. हा आमचा मामा मिलिटरीन होता ना, आता रिटायर झालेला आहेत. पद्मभूषण जाहीर झालाय. पद्मभूषण काही आता 12 मिलिटरी म्हणजे हे आलतं ना. हा अतिरेकी 12 अतिरेकींना मारलेलं आमच्या मामाने. 4 यानं या गबलन 4 यानं या गबलन. हा 4 होते ते 2 मांड्या. बरोबर आहे. बेकार साधा कामच नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सर्वजण. आजचा डे 2 आहे. तर आता आज कार्यक्रम आहे. काय जेवण लुक बघा. तुम्ही विचार करा तू असाच राहणार आहेस तर मी असाच राहणार आहे. मला काय फरक नाही पडत. आणि यांचं अजून डेकोरेशनच चालू आहे. याचं डेकोरेशनच संपत नाही. दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा हे या लोकांचा डेकोरेशन पाण्यात बघा. अजून चड्डीवच आहे.
भाजून खरा काम माझाच आहे. हो हो तुझाच आहे. आयडिया करतात फक्त. आणि ते बेबी शॉवर लिहलाय. ओ ही ऑर्डरी घेतल्या जातील. पण ऑर्डर घेशील ना? ऑर्डर घेशील ना? हो हो. कॉन्टॅक्ट नंबर देऊ. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. आणि भेटल सगळं काय टेन्शन नाही. बघा किती फुगवलं ना. अरा एकटा किंग पण आहे आमचा. सांगशील नाद एकच आहे तर पनीत दादा वाघ मारे. तर मित्रांनो आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि कसा वाटतंय सांगा फक्त तुम्ही. तर डेकोरेशनच्या ऑर्डर घेतल्या जातील. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो मी भावाचा. बेकार कामगार आहे. साधा कामच नाही व्हायचा. पण या दादाने जास्त मदत केले. मी काय नाही आपला नुसता हिंडाचा इकडे तिकडे तेवढाच दिवस चालू आहे. बाकी काय नाही. आणि हे बघा ह्याच्यातून आता काय काय प्रकार उचलायचा आहे तो आपण ते झाल्यावर बघू. प्रोग्राम झाल्यावर बघू आपण. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आई तुला काय बोलायचं आहे बरोबर की नाही? मला काय नाही बोलायचं. ही माझी आई आहे. मी माझ्या नातवासाठी आलेला आहे आणि योगन माझा नातू आहे. ओ हो लाइटिंग ही झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक. फुगे पण झापूक झुपूक होते म्हणजे आल्यावरच लाव. सध्या नको लाव. कसं वाटतंय? नादच खुळा वाटतंय गाईस. एकच नंबर. प्रणित डेकोरेशन केल्याबद्दल धन्यवाद. किती झाले तुमचे? तर हा बघा आमचा मिट्टू मिट्टू विट्टू 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 ए विट्टू मिठू बाय आमचा. आणि चादर एकदम पद्धतशीर आहे. आणि प्रणित भाई किती झाले तुमचे डेकोरेशन? गाईज हे नंबर दिसतात नाही. सॉरी गेले गेले गेले. दिसत नाही. तर कोणाला मदत करायची असेल आमच्या प्रणित भावाला 10 स्कॅनर घ्या. 100 तरी पाठवा. किती? 100. हा बघा काहीतरी भावाचं झालं तर भाऊ आहे आपला. आम्हाला नाश्त्याला होतील. पोरं मेहनत चालू आहे भरपूर. माझा काम आपण नुसतं फिरायचा काम करायचा बस. फक्त एक खुर्च्या बिरच्या सगळा बादशाचा काम निघलेला आहे. हे खुर्च्या आणल्या तिथं. टेबल आणलेत. बाई टेबलचा सेटअप करून देते. खुर्च्या आणल्या तिथं. फॅन आणलाय मस्तपैकी. आणि आता बघू कसं काय काय करायचं. तर मित्रांनो डेकोरेशन एकदम टाकाटक झालेलं आहे आता. हे बघा सगळं व्यवस्थित मस्तपैकी एकदम नादच खुळा. आणि दुधाच्या बाटल्या ही बघा इथं आहे. आणि हे बघा हे सगळं झालं ना कार्यक्रम की हे आपल्यालाच खायचं आहे. टेन्शन तुम्ही घेऊ नका. आणि धनुष्यबाण बघा. तुम्हाला धनुष्यबाण काल दाखवायचं राहिलं. हे बघा याच्यामध्ये नाही बोललात ना तरी 3-4 जण आशेच मरतील. आशेच काय बोलताय? आशेच. त्याच्यामुळं थोडे सांभाळून राहा आणि मला घाबरून राहा. सगळ्यात मेन काय माहितीये काय तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे आणि हे या 2 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. डेकोरेशन तर आजच केलाय. आणि मी बघा कसं आहे. मी ट्रॅकवरच. आपल्याला काय फरकच नाही पडत. नादच खुळा. कोण बघते आपल्याला सांगा? ट्रॅकवर जेव्हा हा कसा दिसतोय मी? मला माहिती आहे मी जाडा आहे. पण तरी पण तुम्ही काय नाही करू शकत. पंखा बिंखा एकदम लावलाय. हवा 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 हवा. पोरं गेलेत कपडे बदलावाला आता. मस्त येतील 4 टाका टाकून. आणि आपल्यालाच कोण बघत नाही. फिश टँक आलो इकडं गुलाबजाम आणायला. हे बघा हे आहेत गुलाबजाम. आणि ह्यो आपला भाऊच आहे. आणि पब्लिक आलेली आहे सगळी. ती तुम्हाला गेल्यावर दाखवतो. तिथं कसं माहिती आहे गाडीवर मी ब्लॉग नाही करू शकत. त्याच्यामुळं थोडा समजून घ्या मला. समजलं? चालू आहे आता मिठाई विठाई घ्यावाला. मिठाई म्हणजे काय? जुलाब जामून आणायला आले. जुलाब जामून. हे बघा हेच आहेत मला असं वाटतंय जुलाब जामून. आता बघूयात कसा काय त्या. तो गाईज आता आपल्या वहिनी दादाला घास भरवतात. खा रे खा. वहिनी भरवा. एक धागा सुखाचा 4 धागे दुःखाचे. घेऊन जा ना. टुणू कोण आहे? चेष्टा करतो काय रे?
तर बघू शकता, याला म्हणतात प्रेम, नाही तर आम्हाला प्रेमच भेटत नाही. काय सांगायचं, जिंदगी व्हिडिओ साठी काच बनवलाय ते आतली गोष्ट आहे. व्हिडिओ साठी भरवलाय हा पार्ट कट वहिनी, आतली गोष्ट आहे का व्हिडिओ साठी? फक्त व्हिडिओ साठी. ठीक आहे. तर पब्लिक आपली फुल आलेली आहे, बघू शकता. कोण नाही फुल पब्लिक आलेली आहे, जाम पब्लिक आहे. आणि हे बघा, यांना चिवडाच संपत नाही. तो काढलाय, व्हिडिओ केलेली आहे अख्खी. सगळं इकडं झालेलं आहे गाईज, आणि फुल पब्लिक जमा आहे. आणि आता खूप महत्वाचं काम आहे, ते तुम्ही बघा. सांगा रे, दाखवा. कुठल्या तरी एका वाटीवर तुम्हाला बोट ठेवायचं आहे, दोघांना. उघड उघड. कॉंग्रॅच्युलेशन भावा, कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? आया हिला घेतलाच नाही. पेढा आलेला आहे. पेढा म्हणजे मुलगा आई शपो होऊन दे. खर्च आपल्याला काय करायचा आहे, गावात वांगत नाही. पण भाई इकडे बसला, आमचा जेवण वाढून मारण्याचा जमलाय, तरी कमीपणा घ्यावाच नाही भाई. आणि यो बघा, आमचा बादशाचा मुलगा आहे, आमचा संदेशाचा पोरगा, किंग ऑफ संदेश. आता काय बोलतोय तुला, जेवण वाढ. तर ही पब्लिक बघा. ब्लॉग बहुतेक तरी मोठा होईल, मोठा काही सांगू शकत नाही, पण सोडून राहा लास्ट पर्यंत. आता बघू शकता, बाण मारतात. बाण कोणला मारतात ते मला पण नाही माहिती, पण बाण 100% मारतात. काय बोलताय, बाण बरोबर आहे की नाही? मारा बाण, सोडा. आई ग, पोपटाला मारतायत. अन्यायाविरुद्ध आवाज झालाच पाहिजे. तरी पण ठीक आहे, चला बाण मारून झाल्यावर भेटतो. हॅलो मित्रांनो, हालत बघू शकता. बिचारा एवढा दमलाय की काय सांगायचं. नाही आमची तर काय हालत बोलूच नका. काय रे प्रणित, तुला काय बोलायचं आहे का यावर? जाम बेकार हालत झाला. आता असं तर उठायचंच नाही, मस्त जाऊन झोपावा, टेन्शनच नको आहे नसला. पण अजून कामं भरपूर आहे. ती बघा, त्यांना काय ही आहे. हा अनिकेत टेमकर हा करतो सप्लाय. त्याचा नंबर देऊ आपण. जर मुंबईमध्ये कुठेही लागलं तुम्हाला तर कॉन्टॅक्ट करा. मुंबई डिस्ट्रिक्ट मला 150 पासून 20,000 पर्यंत सगळं तो पुरवू शकतो. तर चला, आता जाम जमलोय. आता बघू थोड्या वेळात ब्लॉग पण एंड करू. कुठेतरी असं पाडायची इच्छा झाली, फक्त कुठं पाडायला जागा भेटते का. मित्रांनो, आता मस्त झोपायला जागा भेटली. तर आता काही मी इथून उठत ना, आता इथंच झोपणार आहे. रात्री पण इथंच झोपलेलो आणि आता पण इथंच झोपणार आहे. अक्षरशः म्हणजे ना जाम कंटाळा आलाय. आता इथंच झोपेन, मी उठणारच नाही. तर चला भेटू. आता पुढं काय करू ते मला पण माहिती नाही, तरी पण. सो हॅलो चॅनल, आता आज डेट 3 आहे. सकाळचं वाजलं बघा किती, 5:30. आणि आता आम्ही चाललो खरा. पण भाई तुला काय गोल्डन, हा ओनली गोल्डन, कट्टर गोल्डन. बघा आता काय बोलतो. नुसतं आम्ही घरी जायला मस्त इथं बॅगा बिगा पॅक केलेलं आहे पद्धतशीर. आणि पण्याभाई पण आलाय आणि तिकडे लिफ्ट पण आलंय. मस्त लिफ्टमध्ये बसायचा, गाडी काढायची आहे ना, घरी जा निघायचा. चला भेटतो आता डायरेक्ट घरी पोचल्यावर, कारण गाडीवर काही ब्लॉग करता येणार नाही. चला. सो गाईज, आत्ता चालू आहे मुंबईवरून. मारणाचा दमलोय. आणि मुंबईवरशी येऊन माणसं आराम करतात, आम्ही काय करता बघायचं आहे काय. हे बघा, काजू आणि पिस्ताचा वाटप चालू आहे. यो माझा हिस्सा आहे, यो मनोज दादाचा हिस्सा आहे, आणि यो परिणितचा हिस्सा आहे. 3 आलं. तर आता काजू, आता आम्ही पिस्ता वाटप केलेला आहे, आता काजू वाटप चालू आहे. 4 तुझं, 4 माझं, 4 याचं. तर चला, 1 2 3 4. मला एवढाच बोलायचं आहे गाईज आजच्या ब्लॉग मध्ये, एवढाच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बरोबर की नाही पाण्या? हा पाण्या आमचा खाण्यात बीजे पाण्याने 2 टाकलं, त्याला वाटलं माझं लक्ष नाही. मी हुशार. जाऊ द्या, भाऊ आहे आपला. चला भेटू पुन्हा एकदा.